गेम इज ऑन. दोन बॅटर आपण पाहतोय. गावदेवी बॉईज टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. फिल्डिंग करायची आहे. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये आणि त्याच्यानंतर बॉल आउट तुम्हाला पाहायला मिळेल. अभिजित सराज अर्थातच. अच्छा, या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आपल्या महिला विधानसभा समन्वयक चंदाताई गावडे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप हार्दिक मनापासून स्वागत करेल. ताईंचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आपल्या कार्यालय प्रमुख मुनाफ आणि रवी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे. इंटरचा हा दैसरचं क्रिकेट, दैसरचं वर्ल्ड कप बॉक्स क्रिकेटचा तुम्ही पाहतात. भलं मोठं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळतं. डॉट बॉल इथून ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. कारण जी टीम जिंकेल ती टॉप 3 मध्ये बॉल आउट मध्ये खेळताना दिसेल. महत्वाची स्पर्धा आहे. दैसर हाफ मध्ये ₹1,00,000 स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये जाणं सुद्धा महत्वाचं आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी, परंतु सिंगल कंप्लीट होईल. अभिजित पवार सर आमच्यासोबत अर्थातच मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. यस सर, काय म्हणतील या स्पर्धेबद्दल? दैसरचं क्रिकेट आज एक वेगळी उंची क्षितिज चषकाच्या माध्यमातून 5व्या पर्वामध्ये पाहायला मिळते आपल्याला. धन्यवाद यशवंत. खरं तर पालघर, डहाणू आणि आता संपूर्ण मुंबई गाजवणारा हा एक युवा शिलेदार आहे आमच्या या संपूर्ण समालोचक दुनियेतला. यशवंत, आपलं मनापासून आभार. खरं तर मंगेश भाऊ 5वं वर्ष आहे, पण जो पहिला दिवस होता या संपूर्ण क्षितिज महोत्सवाचा तो मला आता छान पद्धतीने आठवण येतोय. मंगेश भाऊ, ज्या पद्धतीने भाऊंनी समाजसेवेच्या माध्यमातून जी वाटचाल सुरू केलेली, आजही तो क्षण तो दिवस आठवतोय. आणि जर मी चुकीचा नसेल रितेश भाऊ, तर तांबे शाळेच्या समोरचा जो मैदान आहे, खरं तर ती जागा होती, त्या जागेला संपूर्ण स्टेडियमचं रूपांतर आणलेलं आणि क्रीडा महोत्सव खेळण्यात आला होता यशवंतजी. त्यामध्ये क्रिकेट, कबड्डी, खो खो आणि महिलांसाठी अनेक चांगले उपक्रम, युवकांसाठी, सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी तेव्हापासून मानस घेतलं होतं आदरणीय मंगेश भाऊंनी. आज मंगेश भाऊ प्रत्येक वयोगटातील ज्येष्ठ, युवा, त्याचबरोबर जे संपूर्ण आपली बच्ची कंपनी, बालगोपाळ मंडळ, ते त्यांना आदराने, सन्मानाने भाऊ या नावाने ओळखतात. का? कारण की त्यांचं कार्य आपल्याला माहीतच असेल. आपण मागच्या 2 दिवसांपासून या स्पर्धेचं धावतं समालोचन करत आहात. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in माध्यमातून आज ही संपूर्ण स्पर्धा. भाऊ, मी आपल्याला एक मजेशीर गोष्ट सांगू इच्छितो. मी काल आणि परवा MCच्या मॅचेस होतो, पण मध्ये मध्ये पाहायला आवडतं की काय चाललंय. कारण की ह्या क्षितिज ग्रुपसोबत, क्षितिज संस्थेसोबत आणि भाऊंसोबत एक जवळचं नातं आहे. खूप मजेशीर ती वाटचाल आहे. कठीण प्रसंग, काहीशे सुखाचे, काहीसे दुःखाचे, पण भाऊंचं ध्येय होतं की समाजसेवेसाठी आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे. यशवंतजी, डीमार्टला देखील जेवढं स्वस्त अन्न, धान्य आणि फळ आणि भाजी मिळत नसेल ना, ते देखील भाऊंनी शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत, म्हणजे ते ग्राहक नसून ते आपल्या मतदारांपर्यंत किंवा आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मागच्या ह्या 8-10 वर्षांपासून 1 दशक गाजवल्यात. सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला हा व्यक्ती आज मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्या वॉर्डमध्ये, आता भाऊंना मी वॉर्ड पुरता मर्यादित बिलकुलच ठेवणार नाही आहे. जे विरोधक ऐकत असतील त्यांच्यासाठी सूचना असेल की आता आपण भाऊंना वॉर्ड पुरता मर्यादित ठेवणार नाही आहेत. हा संपूर्ण मागाठाणे परिसर असो, या संपूर्ण मुंबईची जिम्मेदारी, एक अतिरिक्त जिम्मेदारी दिलेली आहे. वॉर्ड क्रमांक या आपल्या परिसरामध्ये देखील त्यांचं महत्त्वाचं कार्य सुरू आहे. ते शपथपत्र घेतल्यानंतर, ते प्रमाणपत्र घेतल्यानंतर आणि त्याच्या आधीपासून सुद्धा ते सतत 24 तास 7 दिवस आजही तेवढंच काम करतायत. 6 वाजलेत मित्रा, टेन्शन घेऊ नको पम्या. बघा, 6 धावा
यशवंत काईशी हे आपल्या परिसरातले खेळाडू आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या जवळच्या मैदानामध्ये हिरानंदन मैदानामध्ये अजून एक स्पिन सर्कल बॉक्सची स्पर्धा झाली. त्यामध्ये श्रवण दुबे हा सर्वश्रेष्ठ खेळाडू, ज्याला आताच आपण सामनावीरचं पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं. गावदेवी संघाने एक वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. पण मुनाफ म्हणजेच एकदंताचा संघ, खरं तर हे दोन्ही संघ माझे आवडते. जर मी सांगेल की बाबा हा माझा आवडता आहे, मला इकडनं गेटच्या बाहेर जाऊन देणार नाहीत ही लोक. बॉक्स क्रिकेट, स्पिन क्रिकेट, लकवा क्रिकेट, टर्फ बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, सर्व क्रिकेट हे मंडळी खेळत असतात. यशचं जर मी आधार कार्डचं नाव सांगितलं तर मला असं वाटतं कोणी ओळखणार नाही, आहे ना. यश हा सफेद टी शर्ट त्यांनी मागच्या रविवारपासून धुतलेला नाही आहे भाऊ. ही महत्त्वाची माहिती आहे. कारण की जे कपडे आपण ज्या वेळेला विजय प्राप्त करतो, कोणती ट्रॉफी, मानाचं चषक आपण प्राप्त करतो ना, तर सगळ्याच त्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात. आणि खरं तर यशनी देखील आज मी तेच पाहतोय, ती जर्सी त्यांनी घातलेली आहे. त्याचं कारण अजूनही मला माहीत नाही, पण बहुतेक विजयाची नोंद केलेली आहे आणि निर्विवादपणे त्यांनी त्या स्पर्धेमध्ये खूप मोठं यश प्राप्त केलेलं आहे. पंच आमचे दिनेशजी खूप छान दिसत आहेत. किरण आमचे लेखपंच आणि माझे सहसमालोचक. खरं तर यशवंत यांचं कौतुक आणि चौकार. जय महाराष्ट्र. चौकार. कमी मिळेल कारण की मी देखील जुळला गेलो आता समालोचन कक्षामध्ये. रवी शुक्ला भाऊ हा जो फलंदाज आहे, त्याचा जो जवळचा मित्र आहे तो इथे आलाय की नाही मला माहिती नाही, पण रवी 68 म्हणून याच्या इंस्टाग्रामवर खूपच जास्त फॉलोवर आहे सर. मला ते मिलियन काय कळत आपल्याला कळत नाही. शेवटचा चेंडू आहे, त्याचे 71,000 त्याहून जास्त, मला असं वाटतं 7-1 लाख फॉलोवर्स आहेत रवी 68च्या. रवी शुक्ला आपल्या परिसरातला हा लाडका खेळाडू आहे सर. ते भाऊ त्याचे रील्स आपण जर पाहिलात ना तर सवयच लागेल की ह्याचे रील पाहत राहावे. चांगला खेळाडू आहे. मुनाफ त्याच्यासोबत समोर आता यश प्रयत्न करतोय पहिलं यश प्राप्त करण्यासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चिनूला कोणताही चान्स नाही. अजून एक. जय महाराष्ट्र. चौकार. शाखा प्रमुख शेखरदादा शेरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण शेखरदादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी दादांना विनंती करेल की आपण कृपया करून या ठिकाणी मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आज आपण वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला, या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात, त्याबद्दल मी सन्माननीय आयोजक नगरसेवक मंगेश भाऊ पांगरे यांच्या वतीने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. संपूर्ण मंच गजबजलेला आहे. आजची ही शेवटची संध्याकाळ, पण निश्चितच सर्वांना आठवणीत राहणारी ही संध्याकाळ असेल याची मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना शाश्वती देतो. दुसरं षटक सुरुवात होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावा 11 झालेल्या आहेत. मुनाफ 15 धावा झाल्या त्या चौकाराच्या मदतीने. या एका स्वैर माराने 16 धावांवरती धावा पोहोचतात. यशवंत, आपण मागच्या 2 दिवसांपासून करता आजचा हा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाला आणि हा षटकार, क्षितिज षटकार. ओके. निश्चितच भाऊ, हे शेवटचे 2 शब्द आपल्यासाठीच आहेत. जेव्हा निर्णय लागायच्या आधीच
हे स्पष्ट होतं की मार्केट सर्वांचं झालेलं आहे गार. का? कारण की मार्केटमध्ये तुम्हाला राहायला लागतं ना, कार्य करावे लागतात, काम करावे लागतं, तरच तुम्ही जनतेची सेवा नेहमीच करू शकतात. षटकार आहे, चौकार आहे, शाश्वती मिळालेली आहे. षटकार यशवंत. नक्कीच एक मोठी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. तब्बल धावांचा विचार केला 22 धावा आहेत. डॉट बॉल येतोय. अनेक वेगवेगळ्या रील आपण मंगेश भाऊंच्या व्हायरल होताना पाहतोय. त्या रील्स बघताना असं वाटतं की माणूस मोठा आहे, परंतु त्याच्या मागे प्रचंड मेहनत, कष्ट, चिकाटी तुम्हाला करावी लागते. रील व्हायरल होण्यासाठी आज जरी 1 सेकंद लागत असला तरी त्याच्या मागे तुम्हाला अनेक वर्ष ग्राउंड लेवलवरती काम करावं लागतं. असे आपण पाहतोय आदरणीय मंगेश भाऊंची उपस्थिती आणि त्यांच्या माध्यमातून एक भलं मोठं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. सातत्याने तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेच्या सिंगलने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. दहिसरला आज एक वेगळी उंची देण्याचं काम या क्रीडा स्पर्धेने दिलं. प्रेक्षक राजांची अलोट गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. 23 धावा 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर महत्वाची मॅच आहे. जी टीम जिंकेल टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना दिसणाऱ्या इमर्जिंग प्लेयर्सचा अवॉर्ड सुद्धा दहिसर हाफ मधून आपण स्पेशली देणार आहोत. दहिसरच्या प्लेयर्सला एक मोठं स्थान मिळावं हेच या स्पर्धेमागचं वैशिष्ट्य आहे. स्विच हिट, अल्टी पलटी, बॉलला केलाय फर्रार, चेंडू जातोय दमदार असरदार क्षितिज चषकाचा. इनोव्हेटिव्ह स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतं. नुकताच आपण IPL मध्ये सुद्धा 265 धावा सुद्धा चेस होताना सिंगल हँडेडली पाहिल्यात. 29 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉल महत्वाचे आहेत. एका वेगळ्या अंदाजामध्ये तुम्हाला रवी खेळताना दिसतोय. 4 बॉलमध्ये 15 त्याच्या फळीतून आल्यात. रवीचं नॉक इथून महत्वाचं आहे. 29 धावा आहेत. या षटकातील 2 बॉल सुद्धा अजून डिसेसिव्ह ठरू शकतात. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजून एकही गडी बाद झाला नाहीये. म्हणजे एक चांगला पाया रचला जातो. एक चांगली बिल्डिंग उभारण्यासाठी तुमचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे आणि तो पाया सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्सने रचला. बॉलर्सला इथून काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. चला, टाइम इज अ मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रा, सुरुवात करा. इथून विकेट पटकावणं काळाची गरज आहे. अभी नाही तो कभी नाही. समोरच्या दिशेने विकेट आलाय. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ना तो ब्रेक थ्रू पटकावला गेलाय. 29 वरती महत्वाचा मासा गळाला लागलाय. गॉन. हेच विकेट गरजेचं होतं. रवीचा विकेट पण त्याच्या फळीतून आल्या आणि तो ब्रेक थ्रू पटकावला गेला. इथून शेवटचा बॉल येणं अजूनही शेष आहे. क्षितिज चषक तुम्ही पाहताय तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 30,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची जर्सी, त्यासोबतच ट्रॉफी आपण पाहतोय. बेस्ट बॅटर, बॉलर आणि फिल्डरसाठी तब्बल 1,000 रुपये आणि त्यासोबतच V3 जिमचं सबस्क्रिप्शन. मॅन ऑफ द सिरीजसाठी अर्थातच तब्बल 5,000 रुपये रोख रक्कम आणि V3 जिमचं सबस्क्रिप्शन. दहिसर हाफमधून एक इमर्जिंग प्लेअर म्हणून एक स्पेशल अवॉर्ड तुम्ही पाहतायत. म्हणजे प्रत्येकासाठी इथे काही ना काही या. स्विच हिटचा प्रयत्न पंचांना मजबूर केले थोडंसं एक्सरसाइज करायला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या एक्स्ट्राज धावा तुम्हाला मॅचमध्ये कुठेतरी लांब नेणार आहेत. कारण ऑलरेडी धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले तब्बल 30 या स्कोर कार्डवर. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. येस यशवंत, पाहत आहोत आपण की IPL जरी सुरू आहे तरी हे सर्व जे प्रेक्षक मायबाप आहेत ते आजही या स्पर्धेला 5 वर्ष आधीपासून जी आपण बघा. अरे वा मित्रा, मोबाईल फोनवरती मित्रा कॅप्चर करून घे तू हे क्षण
की तूही या जायंट स्क्रीनवर, मला तिथे गणेश जळाले दिसतोय, जो एकदंतसाठी सपोर्ट करण्यासाठी आला असावा, प्रश्नचिन्ह आहे. आणि हा मित्रा बाईसाहेब विराट सरकीच तुझी मित्रा, हा तूच मित्रा ऑरेंजमध्ये, ऑरेंज आणि ग्रीन, क्या फुल फोकस. आमचा कॅमेरा त्याला बोलायची काही गरज नाही. भाई विराटचा भाऊ स्निको आहे सर, दिनेश भाऊ मेंडेसजी आपण सांगतोय. अच्छा मित्र तिथे पण येते ना भाई. स्निको आम्ही नाही दाखवणार ना, स्निको काय ते आम्हाला फक्त आमच्या स्विचरला ब्रॉडकास्टरला माहिती आहे. अरे भाई साहब, रवी 68ची सर्व हे जे फॅन फॉलोईंग आहे ती देखील ही मॅच पाहते आणि निर्णय येतोय वाईड बॉल. अर्थातच पंचांचा निर्णय योग्य. निश्चितच या सर्व स्पर्धेला या सर्व प्रेक्षकांनी जो आशीर्वाद दिलेला आहे, कालही देखील मला वाटतं पहाटेपर्यंत मॅचेस सुरू होत्या आणि यशवंतजी तुमचा आवाज तेव्हाही 7 वाजल्यापासून जो आवाज असतो तो पहाटे 3ला पण तसाच आवाज. पुन्हा एकदा स्वैर मारा. रिओला माहिती आहे की जेवढे स्वैर मारा येणार तेवढाच फायदा आपल्या संघासाठी होईल. ओ आय एम सो सॉरी. पकचिक पक राजा बाबू, राजा बाबू आहे फलंदाजचं नाव. अरे राजा, बघूया कोणाचा वाजवतोय बाचा. अरे हा आपलाच राजा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण यावेळेला निश्चितच एका धावाने समाधान पत्करावे लागणार आहेत. भाऊ क्षमस्व आहे जर मराठींचे शब्द कुठे इथे तिथे होत असतील तर, कारण की मागच्या 10 दिवसांपासून इंग्लिश आणि हिंदीचं थोडंसं प्रभाव पडतोय. पण अभिमान आहे आपल्याला मराठी असण्याचा आणि मराठीत महाराष्ट्राच्या या मातीमध्ये, भारताच्या या मातृभूमीमध्ये जन्म घेण्याचा. नेहमीच भाऊंची ही शिकवण आहे की आपण सर्वांनी गरजूंना मदत करायची आहे, वंचितांना देखील आपण मदत करायची आहे आणि खास करून युवकांना, युवतींना, युवकांना आणि विद्यार्थ्यांना सर्वप्रथम ती मदत पोहोचली पाहिजे. आणि त्यासाठीच त्यांनी क्षितिज ग्रुप या संस्थेचं निर्माण केलं. आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या शुभ हस्ते क्षितिज संस्थेचं खरं तर जी सर्व माहितीपत्र होतं त्याचं अनावरण करण्यात आलेलं यशवंतजी आणि त्यानंतर सलग अण्णा हजारेजी यांचा आशीर्वाद घेऊन मला माहिती आहे की पहिल्या दिवसांपासून अनेक शिलेदार भाऊंसोबत आहेत, पण ज्या 2 शिलेदारांचं मला नाव या ठिकाणी घ्यावंसं वाटतं म्हणजे निलेश वाघ आणि रितेश आंध्रे. रितेश आंध्रे, मंगेश भाऊ डबेवाले, जे आजवर मुंबई ते लंडनपर्यंतची जी वाटचाल झालेली आहे. आज आपण अनेक त्यांचे पॉडकास्ट पाहत आहोत. त्याचबरोबर रितेशजी, जर मी चूक नशील तर आपण नितेश इज अ गुड टेडेक्स स्पीकर एज वेल, जे मंचांची पुरी जिम्मेदारी सांभाळत आहेत. अच्छा, या आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी, स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय युवासेना कार्यकारिणी सदस्य, युवासेना उत्तर मुंबई लोकसभा अध्यक्ष तसेच दहिसर उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय अभिषेकजी मिश्रा यांचं या मंचावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सन्माननीय नगरसेवक, या स्पर्धेचे आयोजक मंगेश भाऊ पांगरे यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू इजे. मान्यवरांची आपण उपस्थिती मुख्य मंचावरती पाहतोय. संपूर्ण क्रीडांगण अलोट प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न, फुल टॉस, घुटना टेक, चौका देख, क्षितिज चषकाचा दमदार असरदार ब्रँडेड चौकार 4. चौकाराने टोटल 36 वरती या. 5 बॉल अजूनही महत्वाचे बाकी आहेत. पहिल्याच बॉल वरती चौकार आला म्हणजे षटक मोठं घडेल का. स्विच हिट, सेन्सिबल स्ट्रोक सिलेक्शन. स्विच हिट मारला खरा, परंतु तेवढा जास्त ताकद त्याच्या मागे लावली नाही. हे सुद्धा गरजेचं. अंडरआर्म क्रिकेटला सुद्धा टायमिंगला खूप महत्व आहे. बेसिक्स ऑफ क्रिकेट. 37. इथूनही 4 बॉलचा खेळ या तिसऱ्या षटकातील बाकी या. धावा तर झाल्या 37. नो बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राज वरती कंट्रोल करणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी धावफलकाचं आलेख आहे ना, सो वरच्या दिशेने तुम्हाला धावताना दिसतोय. 38 रन्स.
याच्यानंतर रेडी राहायचं आहे. पहिल्या दिवशीमध्ये अर्जार्थ आपण पाहिलं कदम स्ट्रायकर्स आणि काल श्री माऊली 11 आणि आज जी तिसरी टीम क्वालिफाय होईल तुम्हाला बॉल आउट एक वेगळं कॉन्सेप्ट आणि या दरम्यान अजून एक क्षितिज चौकार ना अगदी इझिली फटके मारताना दिसत आहेत. प्रॉपर टायमिंग अजूनही 3 बॉल बाकी आहे. दोन्ही बॅटर्सनी आक्रमकता दाखवली आहे. बेचाळीस धावा 3 to go. व्हाईट बॉल अजून एक एक्स्ट्रा. या एक्स्ट्राज वरती कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण दोन्ही बॅटर्स लयमुळे आहेत त्यामुळे आपण पाहतोय. आजच्या आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय सिद्धेश निकम यांनी नवोदित मुंबई बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक या ठिकाणी पटकावलेला आहे. हा देखील आपल्या प्रभागाचा एक चांगला अभिमान आहे आणि या सर्व खेळाडूंचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आजच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये अशा या नामवंत खेळाडूंचा सन्मान आणि त्यांना या ठिकाणी निमंत्रण खास करून मंगेश भाऊंनी आपल्या सर्वांसाठी दिलेलं आहे. थँक्यू डीजे. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय आणि याच विभागातील खेळाडू ज्यांनी वेगवेगळ्या खेळामध्ये स्वतःचं नाव लौकिक दैसर्ज सुद्धा केलाय त्यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. समोरच्या दिशेने टॅप केलाय बॅकअप आलाय तिथे. हे बॅकअप सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या सिंगलच्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचेल तब्बल 45 या स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. मान्यवरांची उपस्थिती क्षितिज चषकामध्ये तुम्ही पाहताय. VIP डायर संपूर्णपणे खचाखच भरला कारण हा सर्व परिवार ना क्षितिज ग्रुप वरती प्रेम करणार आहे, विराट 11 वरती प्रेम करणार आहे, तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नगरसेवक मंगेश भाऊंवरती प्रेम करणार आहे. हॅलो, आज या ठिकाणी आपल्या या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांनी या स्पर्धेसाठी मुलाचं योगदान दिलं असे सिद्धार्थ अकॅडमीचे सन्माननीय संचालक सिद्धार्थ सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी या मंचावर या क्रीडा मंचावरती या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय श्री सिद्धार्थ भोईर संचालक सिद्धार्थ अकॅडमी दरवर्षी या क्षितिज चषकला ते आपले मुलाचे सहकार्य देत असतात आणि यावर्षी देखील त्यांचा मोठा वाटा आपण म्हणू शकतो. असे सिद्धार्थ अकॅडमीचे सन्माननीय संचालक सिद्धार्थजी सर, सरांना मी विनंती करेल की आपण कृपया करून मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपले मुलाचे सहकार्य नक्कीच हे आमच्या स्पर्धेसाठी लाख मोलाचे ठरेल असे मी शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर षटक समाप्त झालाय. 45 षटक समाप्त झालाय. लाऊड अपील तर होते. पंचांचं बोट आकाशाकडे आहे. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल येतो. अर्थातच मंचावर अनेक सितारे या ठिकाणी चमकत आहेत. आदरणीय मंगेश भाऊ यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहोत आदरणीय सिद्धार्थजी बोहीर सिद्धार्थ अकॅडमीचे संचालक यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आदरणीय अभिषेकजी मिश्रा
युवा सेना कार्यकारिणी सदस्य आणि त्याचबरोबर सुजनजी देखील आपल्यामध्ये उपस्थित आजच्या आहेत. या आपल्या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी आजच्या या आपल्या स्पर्धेला भव्य भेट देण्यासाठी सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते, सन्माननीय प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक सन्माननीय गणेशजी कणकर साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी सन्माननीय आयोजक नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. अर्थातच आदरणीय गणेशजी खणकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय नगरसेवक प्रभाग क्रमांक 7 आणि गटनेता आदरणीय गणेशजी खणकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. दिनेशजी पंच, दिनेशभाई. दरवर्षीप्रमाणे आयोजित भव्य दिव्य असा क्रीडा महोत्सव आज आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवतो आहोत. आजच्या या कार्यक्रमाला या स्पर्धेला भेट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते, प्रभाग क्रमांक 7 चे सन्माननीय नगरसेवक गणेशजी कणकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आपलं स्वागत करतो आणि सरांना मी या ठिकाणी स्थानपन्न होण्यासाठी विनंती करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय श्री गणेशजी खणकर साहेब, मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते, आदरणीय नगरसेवक, उत्कृष्ट खेळाडू आणि आता आपलं कणखर नेतृत्व हे वारंवार सिद्ध होताना क्षितिज चषक 2026 सन्माननीय आयोजक या प्रभाग क्रमांक 4 चे सर्वांचे लाडके नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे आजच्या या भव्य दिव्य क्रीडा मंचावरती भेट देण्यासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी आपण सन्मान सोहळा या ठिकाणी घेत आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मार्गदर्शक भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 7 चे सन्माननीय नगरसेवक महानगरपालिकेचे सभागृह नेते सन्माननीय गणेशजी कणकर साहेबांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात येतोय. मी सन्माननीय आयोजक मंगेश भाऊ पांगारे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कणकर साहेबांचा जोरदार सन्मान करायचा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी कणकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. सुस्वागतम आदरणीय खूप खूप गणेश धन्यवाद. खणकरजी. त्याचप्रमाणे युवा सेना कार्यकारिणी सदस्य सन्माननीय युवा सेना उत्तर मुंबई लोकसभा अध्यक्ष श्री अभिषेकजी मिश्रा यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतो आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आपले आणि ही आपण शिस्त नेहमीच पाहत असतो. अभिषेक मिश्रा हे आदरणीय नगरसेवक मंगेश भाऊ यांचं सर्वप्रथम आदरातिथ्य आणि अभिनंदन त्यांना करताना आपण हे दृश्य पाहतोय. सन्माननीय युवा सेना उत्तर मुंबई लोकसभा अध्यक्ष अभिषेकजी मिश्रा यांचा सन्मान करण्यासाठी मी मंगेश भाऊंना विनंती करतो की आपण अभिषेक सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. आपण नेहमी वेळात वेळ काढून या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे आपली हजेरी देत असता त्याबद्दल मी पुन्हा एकदा मंगेश भाऊ यांच्या वतीने या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शाखा क्रमांक आपल्या महिला विधानसभा संघटक सन्माननीय चंदाताई गावडे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्या सन्मान करण्यासाठी मी आपण कमरुद्दीन शेख मॅडमला विनंती करेल की आपण चंदाताईंचा सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. तसेच सन्माननीय समाजसेवक शिवसेना शाखा क्रमांक 25 चे सन्माननीय शाखा प्रमुख शेखरदादा शेरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय शाखा प्रमुख दिलीपजी परब साहेबांना विनंती करेल की आपण सन्माननीय शेखरदादा शेरे यांचा आपण जोरदार सन्मान करायचा आहे.
तसेच आपल्या प्रभागातील सिद्धेश निकम यांनी नावेदित मुंबई बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपल्या प्रभागाचं नाव या आपल्या संपूर्ण मुंबईमध्ये रोशन करण्यासाठी मोलाचे योगदान दिलं असे सन्माननीय सिद्धेजी निकम यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांना विनंती करतो। सिद्धेजी निकम यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेशजी कणकर साहेबांना विनंती करेल की आपण सिद्धेजी निकम यांचा आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जोरदार सन्मान करायचा आहे। आपल्या प्रभागाचं नाव या संपूर्ण मुंबईमध्ये रोशन करण्यासाठी यांचा देखील मोलाचा वाटा आपण म्हणू शकतो। खूप खूप धन्यवाद। मी याच ठिकाणी आपल्या या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी आज प्रभाग क्रमांक 2च्या सन्माननीय नगरसेविका आदरणीय तेजस्वीताई यांचं मनपूर्वक स्वागत। प्रभाग क्रमांक 2च्या सन्माननीय नगरसेविका तेजस्वीताई घोसाळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। यांचं देखील मी या भव्य दिव्य क्रीडा मंचावरती या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। ताई आपण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी शिवसेना शाखा क्रमांक 4च्या वतीने सन्माननीय आयोजक नगरसेवक श्री मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने आपल्या मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मी ताईंना विनंती करतो की आपण इथे मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय नगरसेविका तेजस्वीताई घोसाळकर यांचं मनपूर्वक स्वागत। छप्पन्न धावांचं लक्ष्य आहे, अब तक 56। मंच गजबजलेला आहे, सजलेला आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। आपण पाहत आहोत हे विहंगम दृश्य ज्यामध्ये आदरणीय आयोजक नगरसेवक क्षितिज ग्रुपचे संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री मंगेश भाऊ यांच्या वतीने जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची ही शेवटची पण महत्वाची संध्याकाळ गणेशजी खणकर साहेब आदरणीय मुंबई महानगरपालिकेचे आदरणीय गणेश खणकरजी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते नगरसेवक आपल्या प्रभाग क्रमांक 7चे त्याचबरोबर मंचावर उपस्थित आदरणीय नगरसेविका प्रभाग क्रमांक 2चे नगरसेविका तेजस्वीताई घोसाळकर मुंबई बँकेचे संचालिका आदरणीय युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री अभिषेकजी मिश्रा सिद्धार्थ अकॅडमीचे आदरणीय संस्थापक श्री सिद्धार्थजी बोहीर आणि तमाम मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। उत्तर मुंबईमधील ही सर्वात मोठी स्पर्धा ज्याला दैसरचं मानाचं चषक अर्थातच स्पिन बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून उल्लेख जाणारी ही स्पर्धा 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करण्यात आलेला आहे। क्षितिज चषकची ही शेवटची संध्याकाळ जे क्रिकेटचे चाहते ज्यांनी क्रिकेट गाजवलेलं आहे आपल्या या परिसरामध्ये सावरपाडा काजूपाडा आणि या संपूर्ण मुंबईची काळजी घेणारे एक उत्तम वक्ता क्रीडापटू समीक्षक आणि सर्वांचे लाडके आदरणीय गणेश खणकरजी साहेब यांचं आदरपूर्वक स्वागत या ठिकाणी मंचाच्या माध्यमातून आदरणीय मंगेश भाऊ यांच्या माध्यमातून होत आहे। प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि मानाचं चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि रोख पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक 30,000 रुपये आणि रोख पारितोषिक। त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक प्रत्येकी 1000 रुपयाचं मानाचं पारितोषिक आहे। एक वेगळीशी स्पर्धा आहे खणकर साहेब। आपण दैसरमध्ये प्रचलित असणारा खेळ लकवा क्रिकेट पाहतो पण मागाठाणे आणि या परिसरामध्ये सर्कल बॉक्सची स्पर्धा नेहमीच सर्वांचं आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे। 56 धावांचा पाठलाग करायचा। थँक्यू सो मच सर। दैसरचा बुलंद आवाज तुम्ही ऐकतायत।
वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या भाषेमध्ये अर्थातच अभिजित सरांच्या माध्यमातून आपण कव्हर होताना पाहतो. दैसरचा जे गोड आवाज ज्याने भारत नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा समालोचन केलं आहे. सन्माननीय आदरणीय अभिजित पवार सर आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. आम्हाला सुद्धा ही मोठी संधी मिळाली आहे. दैसरमध्ये सर्वप्रथम अर्थातच अभिजित सरांनीच मला इंट्रोड्यूस केलं होतं. स्पर्धा नक्कीच वेगळी असेल. सातत्याने त्यांचं मार्गदर्शन वेगवेगळ्या भाषेसाठी आम्हाला लाभतं. धावांचा विचार केला धावफलक 1 वरती 56चा पाठलाग करायचा आहे. दैसरचा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप तुम्ही पाहताय. ना भूतो ना भविष्य ती क्रीडा स्पर्धा. पहिलाच बॉल ऑफ ड्राइव्ह क्षेत्ररक्षक तैनात होता. चूक झाली नाहीये दुसऱ्या बॉलवरती सुद्धा. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर केला गेला. 56 धावांचा पाठलाग करायचा. 56 इज अ टार्गेट. समोरच्या दिशेने क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा नजारा. धावा वाचवणं सध्या काळाची गरज होती आणि तेच डिलिव्हर केलाय. इथून जर पहिलं षटक 7-8 धावांचं आलं ना तर 56 धावा चेस करणं थोडंसं बॅटरसाठी कठीण जाणार आहे. प्रेक्षकांची अलोड गर्दी आपण पाहतो. आज सर्व प्रेक्षक राजांना क्रिकेटवरती प्रेम करणार आहे. मुंबई म्हटलं की मुंबईची लोकल आणि मुंबईचं क्रिकेट 365 दिवस 24 तास ऍक्टिव्ह असतं. फॉर्मॅट जरी बदललं तरी प्रेम तेच आहे. समोरच्या दिशेने बॉक्स आउटच्या रूपामध्ये क्षितिज विकेट ऑफ करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅप मध्ये फसवलं बॅटरला. गॉन. श्रवण बाद झालाय. थँक्यू टीचर थँक्यू झालाय. चला प्लीज जो बॅटर आउट झाला नाहीये त्याला पवेलियन एंड वरती यायचं नाहीये. पंच आपण सुद्धा सूचना द्यायची. एक मोठी स्पर्धा खेळता डेकोरम मेंटेन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय तब्बल 3 वरती या. 56चा पाठलाग करताना पहिला महत्वाचा धक्का लागतो इथे. टीम गावदेवी बॉईज मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एक मोठ्या संघाला पटकणी दिली आणि त्याच्यानंतर ते पुढे अग्रेसर झाले. परंतु आता समोर एकदंत बॉईजने एक चांगलं आव्हान ठेवलं आणि पहिलं षटक सुद्धा मार्गस्थ आतापर्यंत चांगल्या रीतीने झाला. 3 महत्वाचे बॉल अजूनही बाकी आहेत. प्रेक्षक आणि प्रेक्षक. काही प्रेक्षक तर आपण पाहतोय 5 वाजेपासून जेव्हापासून स्पर्धा सुरू झाली आहे ना तेव्हापासून त्यांनी जागा सोडली नाही. कारण त्यांना माहिती आहे क्षितिज चषकामध्ये एकदा जर आपण जागा सोडली तर पुन्हा तुम्हाला ती फ्रंट रोची जागा मिळणार नाहीये. नो बॉल आणि त्या नो बॉल वरती चौकार आलाय का. चार बॉल 8. थँक्यू डीजे. 4 बॉल 8. क्षितिज चषक 2026चा थरार तुम्ही पाहताय. दैसरचा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप. लखपती बनण्याची संधी आहे. टॉप 3 टीम्स कोणत्या असतील. पहिली टीम ओपन मधून ऑलरेडी कदम स्ट्रायकर्स. दुसरी टीम श्री माऊली 11 आणि तिसरी टीम कोणती असेल एकदंत बॉईज की त्यांच्या विपक्ष गावदेवी बॉईज. इथून मात्र क्षितिज चषक जिंकलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये कारण प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. चला सुरुवात करा प्लीज. 8 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉल महत्वाचे अजूनही बाकी आहेत. मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न. अप्रतिम यष्टीरक्षण. डॉट बॉल येणार आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी. अंतिम बॉल. 56चा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि एक गडी सुद्धा बाद झाला. म्हणजे दोन्ही बॅटर्सला आता इथून गिअर बदलणं काळाची गरज आहे कारण आज जर तुम्ही संधी गमावली तर 365 दिवस तुम्हाला वेट करावं लागणार आहे. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. मनगडाचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 56चा पाठलाग करायचा होता. इथून थोडंसं गणित बदलताना दिसतंय. मुख्य मंचावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. क्षितिज चषक ही स्पर्धा आता कुठेतरी क्षितिज गाठताना सुद्धा दिसते. भलं मोठं आयोजन नियोजन. आज संपूर्ण मुंबई उपनगराचं लक्ष अर्थातच आज आपण पाहिलं पालघर जिल्ह्याचं लक्ष सुद्धा क्रीडा स्पर्धेवरती आहे कारण एक स्पेशल कांदिवली टू पालघरचा लॉट सुद्धा आपण कालच्या रजनीमध्ये पाहिलाय.
जिथून श्री माऊली 11 क्वालिफाय झाली आहे. अर्थातच अभिजित सर, डे 1ला कदम स्ट्रायकर्स, प्लीज तुम्हाला दोघांना विनंती आहे, तुम्ही यायचं आहे. कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा, कारण याच्यानंतर बॉल आउटचा एक आगळा वेगळा कॉन्सेप्ट. जी टीम बॉल आउट जिंकेल ती स्ट्रेट तुम्हाला अंतिम मुकाबल्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कदम स्ट्रायकर्स आणि श्री माऊली 11, कॅप्टन प्लीज रिपोर्ट. इथे संपर्क झाला होता का बघावं लागेल. पंचांचं मत काय? धावांचा विचार केला, धावफलक 9 वरती आहे. 56चा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल ब्रश झाला. 5 बॉल महत्वाचे. इथून जर या षटकामध्ये जर धावा आल्या नाही तर उर्वरित 12 बॉलमध्ये तो रनचेस ऑलमोस्ट कठीण होणार आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही टोटल मोठं नाही आहे, ते टोटल तुम्ही चेस करू शकतात. प्रयत्न अंती परमेश्वर, ते प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत, कारण यशाला संघर्षाशिवाय दुसरा कोणताही शॉर्टकट नाही आहे. संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. डॉट बॉल येतोय. सूरज टप्पापर्यंत चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि इथून आपण पाहिलं ना, ते समीकरण आता बॅटिंग टीमसाठी खूप जास्त कठीण होतं. गावदेवी बॉईज 16 बॉल 47 इक्वेशन आहे. सिंगल कंप्लीट होते आणि या सिंगलच्या मदतीने सुद्धा धावफलकावरती बदल जास्त होणार नाही. डबल डिजिट 10 धावा धावफलकावरती आहे. क्षितिज चषकाची शेवटची अंतिम रजनी तुम्ही पाहतायत. मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर मान्यवरांची उपस्थिती. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती सुद्धा तुम्हाला जेव्हा सुद्धा वेळ मिळेल ही क्षणचित्र तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक राजापर्यंत पोहोचवायची आहेत, कारण हीच मंडळी आहे ज्यांच्यामुळे आज ही क्रीडा स्पर्धा 5व्या पर्वामध्ये आहे. एखादी क्रीडा स्पर्धा भरवणं म्हणजे भलं मोठं काम आहे, एवढं सोपं काम नाही आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 3 बॉल महत्वाचे आहेत. 15 मध्ये करायचे 46. स्टेप आउट केला समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फेकी करतोय. रन आउट होईल का? अपील केली गेली आहे. पंच आता प्रेशर मध्ये असणार आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह, अगदी युवा कॅमेरामॅन आणि युवा ऑपरेटर आपण पाहतोय, परंतु आतापर्यंत असं एकही क्षण नाहीये जिथे असं वाटलंय की बॉल कॅप्चरच झाला नाहीये. ग्रामीण टेनिस क्रिकेट ची खासियत आहे. अजून एका पंचासोबत चर्चा होणार आहे. अंडरम क्रिकेटमध्ये शक्य आहे 4 अंपायर तुम्हाला ऑन फील्ड पाहायला मिळत आहेत. नॉट आउटचं डिसिजन आलंय. नॉट आउटचं डिसिजन आलंय. 14 बॉलमध्ये 45 धाब्यांची गरज आहे. हे 2 बॉल जर मोठे फटके आले नाही तर नंतर 40+ टोटल 12 बॉलमध्ये चेस करणं म्हणजे आस्किंग रन रेट 20 पेक्षा जास्त असेल. अंडरम क्रिकेटमध्ये थोडंसं कठीण काम आहे. साईवरती ती जबाबदारी आहे. 2 बॉलवरती जर 2 चौकार ठोकले ना तर या मॅच मध्ये कमबॅक शक्य आहे, वापसी शक्य आहे. स्टेप आउट केलाय, ड्राईव्ह केलाय, परंतु इथे चुकी होते. चुकीला माफी नाही आहे. 2 फिल्डर होते परंतु त्याच्यामधून गॅप शोधला आणि या चौकाराने धावफलक 15 वरती जाऊन पोहोचेल. 13 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. साई कठीण काळामध्ये स्वतःला सांगतोय शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजूनपर्यंत जिंकलेलो नाहीये. मॅचचा रिझल्ट काही असेल, शेवटच्या बॉल पर्यंत मैदानाच्या आतमध्ये मी संघर्ष करणार आहे. 13 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. 13 बॉल 41.
कट केलं बॅकफूट वरती जाऊन सिंगल कंप्लीट होईल. 12 बॉल 40 धाव्यांची गरज आहे या मॅचला. सर आता तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहतायत, कारण 12 बॉलमध्ये आता 40 धाव्यांची गरज आहे. ऑलमोस्ट आपण पाहिलं माझ्या मताने इथून 70-30 ची मॅच आपण पाहतोय. 70% या मॅचमध्ये एकदम द बॉईज हवी आहे, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी बॉईजला इथून खूप जास्त संघर्ष करावे लागणार आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 40 धाव्यांची गरज आहे. अर्थातच मंचावर आपण पाहत आहोत आदरणीय गणेशजी खणकर साहेब स्वतः एक खूप उत्कृष्ट असे दर्जेदार खेळाडू आहेत. क्रिकेटचं आकर्षण नेहमीच त्यांना लक्ष वेधत असतं आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा खणकर साहेब आता मी त्यांना पाहतोय की डोळे चकाकतायत, चमकतायत. मैदानामध्ये कधी जायला संधी मिळेल का हा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये. सिद्धार्थजी बोहीर आता आपण त्यांना पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवर, जे सिद्धार्थ अकॅडमीचे संस्थापक आहेत. स्वागत आहे आपलं. तेजस्वीताई नेहमीप्रमाणेच क्रिकेट असो कोणती स्पर्धा असो त्यांचं देखील आवर्जून उपस्थिती. आणि या ठिकाणी जय महाराष्ट्र चौकार. वाजीव वाजीव भाई वाजीव. खडकर साहेब आहेत मंचावर. संपूर्ण मीडियामध्ये जर 3 लोकांची जी चर्चा होती म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम वॉर्ड क्रमांक 2, वॉर्ड क्रमांक 7 आणि अर्थातच आपला हा लाडका भाऊंचा हा वॉर्ड होता जो एकदम मीडियामध्ये हाईप होती. आणि त्या तिन्ही शिलेदाराने निर्विवादपणे आपल्या विरोधकांना चितपट केलं हे म्हणायला काय हरकत नाही. सर 140हून अधिक देशांवरती हा थेट सामना लाईव्ह पाहण्यात येतोय. हरकत नाही, कारण कोणाला कोणाची भीती नाही. आपण जे करतो ते सर्वांसमोर करतो आणि थेटपणाने जनतेच्या सेवेसाठी हे दोन्ही मान्यवर, हे तिन्ही मान्यवर आहेत, ते आजही तेवढंच मेहनत घेत आहात जिद्दीने जनतेच्या सेवेसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण हे आपलं अर्पण करत आहात. मी खणकर साहेबांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने ते मोठी जिम्मेदारी सांभाळत असतात. प्रवक्ता आहेत, निश्चितच नगरसेवक आणि सभागृह नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून आज दहिसर पश्चिमे देखील त्यांना आपण नेहमी पाहत असतो. तेजस्वीताई आजही देखील रविवार असून सुद्धा अनेक सोसायटींना भेट देणं, अनेक भूमिपूजनाचे कार्यक्रम असो, वॉर्ड क्रमांक 2चा विकास त्यांची जिम्मेदारी आणि भाऊंचं या ठिकाणी देखील कार्य त्याच तीच शैली आहे आणि महायुती सक्षमपणाने जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहे. हॅलो, आजच्या आपल्या भव्य क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय कॅबिनेट मंत्री, अध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण, आपल्या सर्वांचे लाडके नामदार प्रवीण भाऊ दरेकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय कॅबिनेट मंत्री प्रवीण भाऊ दरेकर यांचं स्वागत करायचं आहे. दरवर्षी वेळात वेळ काढून आपल्या या क्रिकेट स्पर्धेला नेहमी आपली उपस्थिती दाखवत असतात. असे सन्माननीय कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण चे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांचं या भव्य क्रीडा मंचावरती या ठिकाणी आगमन होत आहे. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय कॅबिनेट मंत्री प्रवीण भाऊ दरेकर यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय प्रभाग समिती अध्यक्ष त्यासोबत सन्माननीय प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाशजी दरेकर साहेबांचं देखील मी या ठिकाणी या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अर्थातच धावा झालेल्या आहेत ते 26 वर 1 आणि मंच पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आदरणीय श्री प्रवीणजी दरेकर भाऊ यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आजही त्याच जिद्दीने आणि महत्वाकांक्षेने प्रत्येक स्पर्धेचं आयोजन मंगेश भाऊ यांच्या
माध्यमातून करण्यात येत आहेत. मुंबईतील नामवंत संघ भाऊ खेळत आहेत ही स्पर्धा. याच ठिकाणी आपण 5 मिनिटांसाठी आपला सामना थांबवत आहोत. आज आपल्या या कार्यक्रमाला, या भव्य दिवस क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी क्षितिज चषक 2026 सन्माननीय आयोजक, आपल्या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय मंगेश भाऊ पांगारे यांच्याद्वारे आयोजित कला क्रीडा महोत्सवाला भेट देण्यासाठी सन्माननीय कॅबिनेट मंत्री, अध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकरांचं मी या ठिकाणी या भव्य मंचावरती हार्दिक स्वागत करतो. यांचा या ठिकाणी भव्य दिव्य आणि जोरदार सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय आयोजक नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय कॅबिनेट मंत्री प्रवीण भाऊ दरेकरांचा या ठिकाणी जोरदार सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी मिळून सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर या आपल्या स्पर्धेला ज्यांनी मोलाचं सहकार्य या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्या प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका सौ तेजस्वीताई घोसाळकर यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या या भव्य मंचावर होतोय. मी आपल्या कार्यालय प्रमुख उषाताईंना विनंती करेल की आपण तेजस्वीताईंचं जोरदार स्वागत या आपल्या मंचावरती करायचं आहे. त्याचप्रमाणे प्रभाग समिती अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी दरेकर साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय सिद्धार्थ अकॅडमीचे सन्माननीय संचालक सिद्धार्थ भोईर सरांना विनंती करेल की आपण प्रकाशजी दरेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या स्पर्धेला ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं असे सन्माननीय सिद्धार्थ अकॅडमीचे संचालक सन्माननीय सिद्धार्थजी भोईर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. सिद्धार्थ सर नेहमी दरवर्षी आपल्या या क्रिकेट स्पर्धेला आपलं मोलाचं सहकार्य करत असतात आणि ही स्पर्धा अजून उंचावरती नेण्यासाठी ते नेहमी आपले सहकार्य करत असतात. असे सन्माननीय सिद्धार्थजी सर, खूप खूप धन्यवाद. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी मनापासून या ठिकाणी या मंचावरती हार्दिक स्वागत करतो आणि सन्माननीय कॅबिनेट मंत्री प्रवीण भाऊ दरेकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना या ठिकाणी संबोधित करावं. क्षितिज प्रतिष्ठानच्या वतीनं होत असलेल्या या स्पर्धेस उपस्थित मुंबई महानगरपालिकेतील सभागृहाचे नेते सन्माननीय गणेश खणकर, प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक प्रकाश दरेकर, दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका सन्माननीय तेजस्वी घोसाळकर, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सन्माननीय मंगेश भाऊ पांगारे, त्यांचे सर्व सहकारी अभिषेक मिश्रा, शेखर शेरे, संतोष नेवरेकर, सिद्धार्थ सर, आबा जाधव, दास, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित खेळाडू बंधूंनो, सर्वप्रथम मी मंगेश पांगारेंचं अभिनंदन करतो की सलग 5 वर्ष अशा प्रकारच्या उत्साहात या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन करतो आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या क्षितिजावर त्या ठिकाणी क्षितिज संस्थेचा आपला मंगेश पांगारे अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी पोचला आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी मान्य करावं लागेल. आणि सातत्यानं युवकांसाठी, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी या ठिकाणी काम करत करत आज महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करेल. मी त्यांच्या कामासाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी गणेश खणकर आहेत, सभागृहाचे नेते, 2 नगरसेवक आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा करतो की आता हे अंडरआर्म बॉक्स जे आलं आहे ते जरा मोकळ्या मैदानात व्हायला पाहिजे, कारण आपल्याकडं मैदानं उपलब्ध होत नाहीत. म्हणून पर्याय म्हणून आपण या बॉक्स क्रिकेटला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. मला वाटते एक चांगलं मोठं मैदान या ठिकाणी जागा शोधून जर त्या ठिकाणी केलं तर उद्या आपल्या ह्या विभागातनं सुद्धा सचिन तेंडुलकर होऊ शकतात आणि मग त्यांना मार्गदर्शन, ताकद, त्यांना लागणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण
निश्चितपणे त्या ठिकाणी उपलब्ध करू. पुन्हा एकदा मी मनापासून मंगेश आणि त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा देतो. आपल्या हातून समाजहिताचं चांगलं काम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. खूप खूप धन्यवाद दरेकर साहेब. याच ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित प्रभाग क्रमांक 11चे सन्माननीय माजी नगरसेवक भास्करदादा खुरसुंगे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी संपूर्ण संयोजन टीमच्या वतीने या ठिकाणी खुरसुंगे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्षितिज चषक 2026 भव्य अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धा. आपण सामना सुरू करायचा आहे. ठीक. अर्थातच मनपूर्वक धन्यवाद. आज प्रवीण भाऊ दरेकर साहेब यांची उपस्थिती निश्चितच आम्हा सर्वांना तेवढेच ऊर्जा देणारी आहे. धन्यवाद भाऊ, आपण आज उपस्थित झालात या स्पर्धेसाठी आणि मंगेश भाऊ आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आदरणीय गणेश कणकरजी, आदरणीय तेजस्वीताई घोसाळकर यांचे देखील मनापासून आभार. थँक्यू सो मच. मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. आता सध्याच्या घडीला मॅच सुद्धा क्रुशियल आहे. 10 बॉलमध्ये ना 30 धाब्यांची गरज आहे. 10 बॉल 30चं इक्वेशन आहे. साईमध्ये ती क्षमता आहे, कॅलिबर आहे, कुवत आहे. स्टेप आउट केलाय अलॉंग द कार्पेट. ज्या कनेक्शनची गरज होती ना तो कनेक्शन या बॉलवरती मिळाला नाहीये. 9 बॉलमध्ये आता 29 धाब्यांची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड. नऊ बॉल 29 धावेंची गरज आहे. 929 ये 3 बॉल डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. डिसिसिव्ह गोलंदाजी करावी लागणार आहे. स्टेप आउट केलाय श्रवण. लाऊड अपील झाली आहे. काय घडलंय, काय बिघडलंय? चला प्लीज, पंचांनी कोणतेही डिसिजन दिलं नाही, आर्ग्यू करू नका. अंपायरने अजून कोणतेही सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलं नाहीये. डिसिजन स्टिल पेंडिंग. पंच इन डिस्कशन मोड मध्ये दिसत आहेत. क्षितिज चषक आगळी वेगळी क्रीडा स्पर्धा 5व्या पर्वामध्ये बॉक्स क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चा सत्र होत्या. ही चर्चा सुद्धा खूप महत्वाची आहे. पंच इन डिस्कशन मोड मध्ये कारण या क्रुशियल वेळेवरती अर्थातच एकाच चुकीचा डिसिजन थर्ड अंपायरला रेफर केला गेला. सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा. जाऊया वॉर रूम मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह, ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग. निश्चित यशवंतजी, आता आपण रिव्ह्यू घेण्यात आलेले सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, पण या ठिकाणी पंचांनी सांगितलेलं आहे की दॅट इज, आपण मेगा स्क्रीन वरती पाहणार आहोत, विकेट. आता मला वाटलं तो वाघ येणार होता का? आपल्याकडे एक वाघ आहेत नेहमीच 24/7. तो वाघ येतोय की का? ती त्यासाठी एक लाईन तयार ठेवलेलीच मी, पण मला ब्रॉडकास्टरने डायरेक्ट विकेट ठेवणार. आदरणीय भास्कर, आपलं मनपूर्वक स्वागत आहेच. आपल्या या परिसराची आणबान शान आहेत नेहमीच. नुकतंच आपण पाहिलं की हॅट्रिक चषकच्या माध्यमातून दादाने देखील एक खूप भव्य असं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मला आश्चर्य आहे मित्रा की नवरोबा 2च दिवस झालेत ना. रवी किती झाले? रवी 2. रवी कुठे गेला? रवीला विचाराल सगळं काय प्रश्न. रवी 2च दिवस झाले ना खुशालला. नवरोबा नवीन 5. अरे वा भाऊ, बघा आपल्या स्पर्धेचं आकर्षण केवढं आहे. लग्नाचे 5 दिवस हनीमूनला न जाता क्षितिज चषक मध्ये आलेला आहे. हा असा विकेट किंवा त्यासाठी जोरदार टाळा द्या, शुभेच्छा द्या त्याला नवीन लग्नाच्या. आणि आता त्याची संपूर्ण जी आझादी आहे ती संपलेली आहे. कुशल
अभिनंदन मित्र. सेकंड इनिंग साठी आता सज्ज राहा, नॉट आउट राहा मित्र. मंगेश भाऊ, भास्कर दादा, कुशल आपल्या परिसरातला हा खेळाडू आहे ज्यांनी सरीसृष्ट अर्थात बॉडी बिल्डिंग मध्ये भारतासाठी देखील त्यांनी नाव कमावलेलं आहे. तो देखील अनेक मुंबई श्री, घाटकोपर श्री, महाराष्ट्र श्री, भारत श्री आणि अशी अनेक पदकं जिंकलेले आहेत त्यांनी. आणि क्रिकेटचं आकर्षण त्याचं नेहमीच बघा. हा लेडी लक घेऊन आलेला आहे कुशल, एक दंत या संघासाठी. धन्यवाद सर. 56चा पाठलाग करताना 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन जर आपण न्याहालं 7 बॉलमध्ये 29 धाव्यांची गरज आहे. कठीण समीकरण. चला प्लीज या मॅचसाठी आपण ऑलरेडी जास्त वेळ कन्झ्युम केला. अंपायर्स प्लीज सक्त ताकीद द्या, कारण याच्यानंतर सुद्धा बॉल आउट आणि त्याच्यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. 7 बॉलमध्ये 29 धाव्यांची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड. विशालला इंट्रोड्यूस केला गेलाय. या बॉलवरती चौकार षटकार तर ठोकावा लागणार आहे, कारण कठीण प्रसंग बॅटिंग टीमसाठी. 7 बॉलमध्ये करायचे आहेत 29. दैसर हाफ तुम्ही पाहताय. पुल केलाय, क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करत चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. 4 धावेने धावफलक 31 वरती आहे. 6 बॉल 25 करायचे आहेत. क्षितिज चषक टीम कदम स्ट्रायकर्स आणि श्री माऊली 11 कॅप्टन आयोजकांशी लगेचच संपर्क साधायचा आहे. 3 नावं बॉलआउट साठी तुमच्या आमच्यापर्यंत अजून पोहोचली नाही आहेत. कॅप्टन प्लीज सहकार्य करा. श्री माऊली 11 आणि कदम स्ट्रायकर्स. ओपन हाफ मधून कदम स्ट्रायकर्स पहिल्या दिवशी सुरेश सरोज यांची टीम. दुसरी टीम आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये मोठा उलटफेर श्री माऊली 11 ने केला. आणि आज तिसरा संघ जी रिकामी जागा बाकी आहे ना दैसर हाफ मधून. चला अंपायर प्लीज ताकीद द्या, खूप जास्त वेळ घेतला जातोय. सिंगल कंप्लीट. टोटल 32 वरती आहे. स्वीप केलाय, परंतु या चौकाराने मॅचचं समीकरण बदलेल का? कारण पर्दा क्रिकेटमध्ये डायरेक्ट कर्टनला षटकार सुद्धा आहे, तर इथे मॅच बदलू सुद्धा शकते. 4 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. कठीण समीकरण जरी असलं तरी प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. 4 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. मॅच इथून सुद्धा टेबल टर्न होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला या बॉलवरती षटकार ठोकावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रेक्षक सुद्धा आपण पाहिलं डोळ्यात अंजन घालून या सामन्याचा आस्वाद घेतोय. अलोट गर्दी तुम्हाला प्रेक्षक राजाजी पाहायला मिळते. डोक्यावरती उचलली प्रेक्षकांनी क्रीडा स्पर्धा. षटकारच मारण्याचा प्रयत्न होता, कारण विशालला माहिती होते इथे षटकारच तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतं. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय हा विकेट आलाय. 3 बॉलमध्ये आता 20 करायचे, तिथून मॅच फसते.
चला कदम स्ट्रायकर आणि श्री माऊली 11 कॅप्टन लगेचच संपर्क साधायचा विश्वनाथ सरांना आपण. स्टेप आउट, परंतु भरपूर काही बदलणार नाहीये. बॉक्स आउटच्या रूपामध्ये खेचलं होतं बॅटरला आणि त्याच अनुषंगाने अजून एक विकेट. इथून मात्र औपचारिकता शेष आहे की काय? आपण मंचावरती पाहतो बघा, क्षितिज संस्थेचा एक युवा, एकदमच युवा. अशोक तुझा आहे का? अशोक तुझा आहे का? नाही नाही नाही, अशोकचा आहे. अरे वा अशोक, क्या बात आहे यार. बघा भास्कर दादा, मंगेश भाऊ, अरे यांच्या तालमीत जर तुम्ही घडलात ना तर तुम्ही निश्चितच कुशल नेतृत्व होणार, याबद्दल कोणती शंका नाही. शेवटचा बॉल आहे. इथून औपचारिकता नाम मात्र शेष आहे. आणि इथून मात्र औपचारिकता समाप्त होत्या. अभिनंदन टीम एकदंत बॉईज टॉप 3 मध्ये. तुम्ही लगेचच कॅप्टन प्लीज विश्वनाथ सरांशी संपर्क साधा. 20 सरांशी संपर्क साधायचा लगेचच. खूप खूप धन्यवाद. आपल्या या क्रीडा महोत्सवाला भेट देण्यासाठी सन्माननीय प्रभाग क्रमांक 11चे माजी नगरसेवक भास्कर दादा खुरसुंगे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आपले आयोजक